माहिती नसतं. कारण सध्या जो बोलबच्चनपणा चालतोय आणि आमच्याविषयी बाहेर जे चुकीचं सांगितलं जात आहे की आमचं बहुमत आहे आणि आम्ही कामं होऊ देत नाही आहे, पण आत्तापर्यंत आम्ही व्यक्त झालो नाही आहे. काहीही करून तडजोड करून आणि चांगल्या रीतीने कामं व्हायला पाहिजे, सुव्यवस्थापन शादेत यायला पाहिजे अशी आमची इच्छा होती आणि म्हणून आम्ही काम करून घ्यायचा वारंवार प्रयत्न करत होतो. प्रत्येक वेळेस मी व माझी टीम, आमचे प्रत्येक सदस्य सगळ्या प्रभागांचे वेगवेगळे जे कामं आहे ते कामं त्यांना आम्ही देतोय, निवेदनं देतोय. पण नगराध्यक्षांकडनं जे विषय आहे ते अजेंड्यावर घेतलंच जात नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की अजेंड्यावर विषय घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांचा आहे आणि म्हणून ते आमचे विषय घेत नाही आहे. आणि ते सगळे प्रूफ सहित आज आम्ही इथं उपस्थित झालो आहोत आणि ही परिषद घेतो आहे. त्यांनी जरी आमचे विषय घेतले नसेल, मग नंतर एप्रिल महिन्यात आम्ही कलेक्टर मॅडमांकडे धाव घेतली, त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की आमचे एवढे विषय, आमचे शहर मागे पडतंय. मागील 4 वर्ष प्रशासनाचा काळ होता आणि म्हणून भरपूर कामं रेंगाळली आहे. कलेक्टर मॅडमांनी आम्हाला सांगितलं की मी विशेष सभा लावणार आहे, पण अजून त्यांच्याकडनं पण काहीही झालेलं नाही. आणि म्हणून शेवटी आम्हाला तुम्हाला सांगावं लागतंय की शहरात जे चुकीच्या बातम्या आहे की आम्ही कामं होऊ देत नाही आहे, तसं नाही आहे. इवन रस्त्यांचं बघा, मूलभूत जे आहे गरजा ते तर आम्ही करतो, जे साफसफाई करतोय, पाण्याची व्यवस्था करतोय. बांधकाम विभागाचं झालं संतोष भाऊंचं, तर रस्ते आम्ही 2 महिन्याआधीच जे शहरात खड्डे आहे रस्त्यांवर ते खड्डे बुजवण्यासाठी निविदा क्लिअर करून दिली होती. पण अजूनपर्यंत वारंवार सांगून सुद्धा प्रशासनकडनं ते होत नाही आहे कामं खड्डे बुजवण्याचं. काही लोकांना असं वाटतं की नवीन रस्ते का बनवले जात नाही, तर पुढे आपली जे गटारीची अंडरग्राऊंड गटारी जे होणार आहे त्यासाठी जर का आपण आत्ता रस्ते बनवले आणि परत गटारींच्या वेळेस ते रस्ते जर का तोडले तर शहराचंच नुकसान होणार आहे, तो निधी वाया जाणार आहे. म्हणून आपण आता तात्पुरतं त्याचं जे सॉल्युशन आहे ते काढलं होतं आणि खड्डे बुजवण्याचं काम करण्यासाठी 2 महिन्याआधीच निविदा क्लिअर करून दिली. पण नगरपालिकेचे प्रशासक आहे, जे अधिकारी आहे, त्यांच्याकडनं अजून कुठलंही कामं करून घेतले जात नाही आहे. वारंवार आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही कामं करा, करून द्या, पण कामं होत नाही. पुढे मी संतोष भाऊंना सांगेल याबद्दल. त्या निमित्ताने आमचे उपनगराध्यक्षा माधवीताई आणि सन्मित्र आमचे सर्व पत्रकार बांधवांनो, 7 महिने होऊन गेले. पहिल्यांदाच आपली पत्रकार परिषद आज आपण आयोजित केलेली आहे. 7 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी प्रत्येक मीटिंगला बांधकामाचे विषय दिलेले आहेत. आत्तापर्यंत 250 विषय आम्ही अजेंड्यावर दिलेले असून सुद्धा नगराध्यक्षांनी ते विषय घेतलेले नाहीत. आणि याच्यानंतर आम्ही डागडुगीचा जो प्रस्ताव होता, मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मंजूर करून दिलेला आहे, पण त्याचे सुद्धा कामाला सुरुवात केलेली नाही. रस्ता निधी म्हणून एक निधी आलेला आहे शासनाकडनं. त्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो की त्याचे टेंडर करून घ्या, डागडुगी करून घ्या. तो ते सांगतात की तो रस्ता नवीन बनवण्यासाठी तो निधी आहे, पण तो रस्ता बनवण्यासाठीच निधी आहे ना, नवीन बनवणार काय आणि डागडुगी करणार काय? त्याच्यावर एक लेअर द्यायचे आहे. 87 लाख रुपये तो निधी आहे. मी त्यांना वेळोवेळी सांगतोय, इंजिनियर साहेबांना पण, मुख्याधिकारी साहेबांना पण, की आपण त्या 87 लाखमध्ये आपला जो डागडुगी आहे आपलं होऊन जाईल त्याच्यामध्ये, पण त्याचे सुद्धा ते अंमलबजावणी करत नाहीये. मुरुमने रस्ता पुंजतायत. मुरुम एक पाऊस आला तर मुरुम होऊन जाणार आहे, अलग लक्षात. ते ऐकायलाच तयार नाही. म्हणून या निमित्ताने, पत्रकार बांधवांच्या निमित्ताने मी जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती करतो की आमच्या शहादा शहराचे जे प्रशासन आहे यांना ताबडतोब तुम्ही आदेश करा की शहादा शहराचे एकदम लोक मला बोलतात, अक्षरशः फोन लावून काय बोलतात की तुम्ही काय करतायत. पण याच्यामध्ये सन्माननीय नगराध्यक्षांनी सुद्धा, जसं आम्ही शहादा शहरामध्ये तळमळीने आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती आम्ही तळमळीने गावाच्या हिताचा विचार करतोय,
तसं नगराध्यक्षांनी सुद्धा गावाच्या हिताचा विचार करायला पाहिजे. ते कोणत्याही प्रकारचे गावाच्या हिताचे विचार करत नाही. त्यांनी कधी रस्त्यावर उतरून काम बघितलं नाही. रस्ता हा कसा आहे, काय आहे, लोक पडतायत, झडतायत, त्यांनी विचार करावा. आणि त्यांना पण लोकांनी निवडून दिलेलं आहे, काम करण्यासाठीच निवडून दिलेलं आहे. तर त्यांनी गावाच्या विकासाच्या विजन घेऊन लोकांनी मत जे दिलेलं आहे, त्यांना विकासासाठी मत दिलेलं आहे, पण ते कोणत्याही प्रकारे सहकार्य करायला तयार नाहीये. तर म्हणून आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एकच विनंती करतो की आम्ही सर्वजण उपनगराध्यक्षांच्या सोबत शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही तळमळीने आम्ही काम करण्यासाठी तयार आहेत. म्हणून नागरिकांना विनंती आहे, आमच्याबद्दल जो पण गैरसमज असेल तो त्यांनी काढून टाकावा. आम्ही शहरासाठी त्यांना मागच्या मीटिंगमध्ये मी विनंती केली होती, त्यांच्याकडनं मी हात पण जोडले होते की आपण शहरासाठी तुम्ही सांगता त्याप्रमाणे आम्ही काम करण्यास तयार आहोत. पण आतापर्यंत सुद्धा आमच्या जवळ न्याय दिलेला नाहीये. म्हणून अजून एकदा विनंती करतो नगराध्यक्षांना, पत्रकार बांधवांच्या समोर, की तुम्ही गावाच्या हिताच्या जो पण काम असेल ते त्यांनी अजेंड्यावर घ्यावा. आम्ही कधी नामंजूर नाही केलं तेव्हा आम्हाला तुम्ही बोला. म्हणून या पत्रकार निमित्ताने सर्व पत्रकार बांधव इथं आलेत. म्हणून सर्व पत्रकार बांधवांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.